नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 91 आणि 92. भाग 91 आणि 92. प्रथम भाग 91. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, इलेक्ट्रिकच्या शॉर्ट सर्किटमधून अग्नीच्या ठिणग्या ह्या आपोआप निघतात. तशीच आपली ही अगोदरपणाने असणारी आपली असलेपणाची जाणीव समजा. जीवात्मा, परमात्मा ही नुसती आपण ऐकलेली नावे आहेत, पण ही नावे जर आपण ऐकलीच नसती तर आपण आपली ओळख कशी करून घेतली असती याचा विचार करा. शुद्ध जाणीव म्हणजे आपण आपणच असल्याचे असणे. पण आता यावरच टकटकी लावणे भाग आहे. म्हणजे लक्ष लावणे भाग आहे. यालाच वाटले तर ध्यान म्हणा. ध्यान यापेक्षा दुसरे तिसरे काहीच नसते. हे सोडून ध्यान म्हणून आपण सगळं काही करतो, पण ही टकटकी लावित नाही. या टकटकीत ध्याता नसतो, तर केवळ ध्यान असते. इथे ज्ञाता नसतो, तर केवळ ज्ञान असते. समजा नर्तक नसतो, तर केवळ नृत्य असते. पराक्रमी असा कोणी नाही, तर फक्त तिथे पराक्रम असतो. नम्र असा कुणी नसतो, तिथे फक्त नम्रता असते. यातील भेद लक्षात आलेच असेल. तुम्ही जेवढे ऐकलंय तेवढं शंका न घेता डोळे बंद करून ते सर्व खरं मानलं. आता तेच तुम्हाला भोगावे लागत आहे. म्हणून सर्व मिथ्या माना. म्हणजे आहे असे वाटते, पण वस्तुतः नाही. आपण या जगात आहोत असे वाटले आणि इथेच सर्व घोटाळ्याला सुरुवात झाली. सुखदुःख, हर्ष, खेद, ताणतणाव यांना आपण उगीच बळी पडलो. पण हे स्वप्न आहे हे कळले की आपण आपल्या मूळच्या जागी, म्हणजे जागच्या जागीच स्वस्थ अशा ठिकाणी असतो. म्हणजे असा स्पष्ट बोध होतो की जसा स्वप्नात मी नाही, तर स्वप्न माझ्यात आहे, तसे जगात मी नाही, तर जग माझ्यात आहे. पण ही ज्ञानबाची मेख गुरुवचनांना चिटकून राहिलो तरच कळेल. एवढी मोठी गोष्ट कसे म्हणून तुम्ही विचारता, पण ही ज्ञानबाची मेख स्वतः तुम्हाला सोडवावी लागेल. दुसरा तुम्हाला काही मदत करू शकत नाही. त्याने कितीही प्रयत्न केला तरी हे तो तुम्हाला समजावून सांगू शकत नाही. जे अप्रमाण आहे ते खरे म्हणून तुम्ही वापरायला घेतले आहे. म्हणूनच तुम्ही जणू देहबुद्धीचा हा देहदंड भोगत आहात. वचनांजन हे डोळ्यात घातले की तू चिरायू असल्याचा डोळसपणा तुझ्या ठिकाणी निर्माण होणार आहे.
मग कळेल की जाग, स्वप्न, झोप यांचे असणे किंवा नसणे हे तुझ्याचमुळे आहे. थोडक्यात अवस्थात्रयांच्या असण्यामुळे तू नाहीस, तर तुझ्यामुळे अवस्थात्रय हे आहेत. आतील गुरुला माना, मग तो तुम्हाला मरत्व आणि अमरत्व दोन्ही दाखवील. सारा प्रपंच असत आहे. केवळ म्हणायचे हा सत, तो सत हे फक्त ओळखायचे आहे. व्यवहारात वैराग्य म्हणून काहीही काटछाट करू नका. ज्या वैराग्यात काटछाट आहे ते खरोखरचे वैराग्य नव्हेच. जगाचा पूर्णात्मा कोण असेल तर तो तूच आहेस. हे बघून घे, हे जाणून घे, हे परखून घे. गुरुवचनाला चिटकून असले तर जन्म मरण कधीच नव्हतेच असे होते. गुरुवचनाला चिटकून असले तर जन्म मरण कधीच नव्हतेच असे होते. रामकृष्ण हरी विठ्ठल या नावांना त्यांच्या त्यांच्या अगोदरपणाने असलेल्या असणेपणाच्या ज्ञानाचाच आधार आहे. जे जे काय होते, जे जे काय जाते ते समजाभव आणि हेच खरे वाटणे यालाच म्हणतात भवबंधन. तुमच्या असणेपणाला ते भवबंधन नाही, कारण ते नित्य हजर आहे. काय येतील मी तेच आहे हे तुम्ही आत्मज्ञान म्हणून पक्के धरून ठेवा. प्राण गेला तर कोणत्या देहाला आणि कोणाच्या देहाला दुःख होते? नंतर त्या देहाची तर सागुती म्हणजे मटण म्हणून खाल्ली जाते ना. भाग 92. आत्मभान स्पष्ट होण्याकरता ऐकविलेल्या व ऐकलेल्या ज्ञानाचे पाय सोडूच नका. हे पाय असे हाताने धरता येत नाहीत. ते स्वरूप निश्चयाच्या निर्धारानेच धरावे लागतात. तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात हे कोणत्या आधाराने तुम्ही धरून ठेवले आहे सांगा बरं? निर्धाराच्या हातानेच धरून ठेवले ना. कोणत्याही ज्ञानाला तसे स्पष्ट दर्शन नाही. केवळ निश्चय किंवा निर्धार यानेच काम करावे लागते. तुमची 100 रुपयाची नोट हरवली हे ज्ञान म्हणजे हे दुःख तुम्ही लोकांना बघा 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 म्हणून ते तुम्हाला दाखविता येईल का? किंवा तीच नोट सापडली तर तो आनंद हा सुद्धा तुम्हाला दाखविता येईल काय? स्त्री किंवा पुरुष देहच असू शकतात, तुम्ही नाही. तेथे फक्त आपण केवळ आपणच असल्याचे ज्ञान आहे, देह म्हणून नाही. मग स्त्री पुरुष तर फार दूरची गोष्ट. हे सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी आपण केवळ आपण आहोत असे असणेपणाचे ज्ञान हे समान रूपाने आहे. ते फक्त प्राणांवर श्वास प्रश्वास यावर स्वार आहे. देह पडला, अदृश्य झाला तरी तुमच्यात असणारे आपण केवळ असणेपणाने आपणच आहोत हे ज्ञान दुसऱ्या जिवंत देहधाऱ्या प्राण्यात जसेच्या तसे आहे. म्हणजेच काय? फक्त देह मेला, असणेपणाने असणारे तुम्ही मृत नाही. देह अदृश्य झाला, बाकी काहीही घडले नाही. असणेपण कुठेच जात येत नाही. देह गेला कारण प्राण गेला, तुम्ही नाही. प्राण गेला तर तुम्ही जाता काय?
हे सर्व समजण्याकरता म्हणजेच होण्याकरता गुरुवचनामृत प्राशन करा. मी केवळ असणेपणाने आहे. मला रंग, रूप, आकार हा कसा असणार? हे साधे गुरुवचन पाळा. तसं पाहिलं तर ही अत्यंत साधी गोष्ट आहे, असे खुद्द श्री निसर्गदत्त महाराजच म्हणतात. पण पाळली नाही तर मात्र भयंकर त्रासदायक अशी गोष्ट सुद्धा आहे. नाहीतर तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्हाला जन्म मरण आहेच, पण प्रत्यक्षात जन्म मरण आहे असा त्याचा अर्थ नाही. कल्पनेत आहे असा तो अर्थ आहे. जन्म मरण नाहीच. असणेपणाने असणारे आपण जाग, स्वप्न, गाढ झोप यात ते सारखेच आहे. अवस्थात्रय आपल्या असणेपणावर अवलंबून आहे, आपण त्यावर अवलंबून नाहीत. सद्गुरु वचनांचे चरणामृत हे ज्ञानतीर्थ म्हणून ग्रहण करा. मग तुम्ही जिथे असाल तिथे तीर्थक्षेत्र उत्पन्न होईल. तुम्ही जिथे बसाल ते वैकुंठ किंवा कैलास असेल. मग आता कुठे जायची यायची गरज नाही, कारण कुठे असे काहीच राहणार नाही. सर्व काही इथेच असे होईल. काल, देश व वस्तू परिच्छेद कधी नव्हताच, तो गेला असे म्हणणे पण चुकीचे आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू चारही भूतांकडून होणारा व्यवहार आकाशाला दूषित किंवा कलंकित करू शकत नाही. मग खुद्द आकाशच ज्याच्या प्रकाशात प्रकाशित होत आहे, त्याला कशाचा तरी मळ लागू शकेल काय? आकाशाला प्रकाशित करणाऱ्याला कसे आले जन्ममरण? आकाशाला प्रकाशित करणाऱ्याला कसले आले जन्ममरण? कसले कर्म, कसले अकर्म, कसले प्रारब्ध संचित क्रियमाण, हे सर्व भ्रम आहेत. आपण समाजाने म्हणजे आईवडिलाने ठेवलेले नाव आयुष्यभर वापरतो. वास्तविक त्याचा तुझा काहीही संबंध आहे तरी काय? नावाचा जाणता नावाच्या रंगरूपाचा आहे का? ज्ञानेश्वरीत आले आहे की, म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी, म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवणाची श्रवणी, ऐकी जेल कवणाची श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंथरुणी, कैसी सुखनिद्रा अंथरुणी इंगळांच्या. ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी क्रमांक 501. आपण देह म्हणून मरणार. इथे साधा सुख शब्द सुद्धा आपल्याला ऐकू येत नाही. आपणच आपल्याकरता निर्माण केलेल्या या मृत्यूलोकात इंगळे विंचूंनी भरलेल्या अंथरुणावर शांत झोप कशी लागणार?